नमस्ते मंडळी. आपण सगळ्यांनी आजपर्यंत पाणीपुरी ट्राय केली, पण आपल्याला माहीतच नाही ही पाणीपुरी स्वच्छ आहे का नाही किंवा हायजेनिक आहे का नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करते. मला बरेच जण प्रश्न विचारतात की स्वच्छ पाणी वगैरे यूज करता का तुम्ही किंवा मसाले वगैरे व्यवस्थित टाकता का. त्यासाठी हा व्हिडिओ आहे आपल्यासाठी. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे आपण चिंच आणि खजूरची चटणी करून घेतली. ही आपण आता गोड पाणी तयार करत आहोत. आपण एक फ्लेवरवाला पाणी पण यूज करतो. त्यासाठी आपल्याला हजमाजमसाठी थोडीशी चटणी लागणार आहे. गोड पाणी बनवताना अजून एक मेन इन्ग्रेडियंट म्हणजे गूळ. जो आपण गूळ कोणता यूज करतो ते पण डिपेंड करतं, कारण जर गूळ चांगल्या क्वालिटीचा नसेल तर टेस्ट बिघडते आणि गोड पाण्याला ती टेस्ट येत नाही जी आपल्याला पाहिजे आहे. आणि गोड पाणी म्हणजे गूळ आणि चिंच या दोघांचा बॅलन्स असेल तरच ते पाणी टेस्ट लागतं आपल्याला. तर त्याचा बॅलन्स टिकवणं गरजेचं आहे. आता हे गोड पाणी तयार झालेलं आहे चिंचेचं आणि गुळाचं. तर कन्सिस्टन्सी बघा. आणि आपण कोणताही कलर यूज करत नाही. कोणत्याही आर्टिफिशियल कलर न यूज करता आपण पाणी बनवतो. आता आपण बनवूया हजमाजमचं पाणी. याच्यामध्ये मी चिंचेची आणि खजूरची चटणी घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जलजिरा टाकायचा आहे, लाल तिखट टाकायचं आहे. याच्यामध्ये आता आपण चिंचेचं आणि खजूरची चटणी टाकलेली, त्यामध्ये आपण पाणी मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आता मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे जलजिरा पावडर आणि हे लाल तिखट. लाल तिखट थोडंसंच टाकायचं, नाहीतर ते तिखट पाणी बनलं जातं. हजमाजमचं पाणीला गोड टेस्ट येण्यासाठी आपण गूळ आणि साखर या दोघांचं मिक्स करून टाकणार आहे. थोडंसं गार्निश करण्यासाठी आपण त्यामध्ये पुदिना कट करून टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकलं की त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते. आता आपण तिखट पाणी बनवणार आहे. त्यामध्ये आपण पुदिना टाकणार आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. आणि आता लास्टला मिरची टाकणार आहे. हे आता ग्राइंड करून झालेलं आहे. आता तिखट पाणी बनवून घेऊया. आपल्या क्वांटिटीनुसार पाणी त्यामध्ये ॲड करायचं. मला तेवढं पाणी बस झालेलं आहे. त्यामध्ये आता मीठ आणि जिरा पावडर ॲड करायचे. आता त्यामध्ये आपण जिरा पावडर ॲड करूया. हे जिरे म्हणजे आपण घरी जिरे आणून भाजून त्याची पुडी म्हणजे पूड बनवतो ना, तसे जिरे आपल्या आई घरामध्ये जे यूज करते तशा प्रकारे. फक्त असा जिरा टाकला तर त्या पाण्याला ती टेस्ट येत नाही जी आपल्याला पाहिजे. असा आपण भाजलेला जिरा टाकला ना, त्यामध्ये टेस्ट थोडीशी इन्हान्स होते.
आता आपण तिखट पाण्यामध्ये आणि हजमाजम पाण्यामध्ये बुंदी टाकूया. रायतावाली जी बुंदी असते ना ती आपण यूज करतो. आता तुम्ही बघू शकता हे तिखट पाणी कसं तयार झालेलं. आणि हे हजमाजम. आता आपण रगडा बनवत आहोत. याच्यामध्ये आपण वाटाणा घेतलेला आहे जो संध्याकाळी आपण भिजवून ठेवतो आणि सकाळी तो आपण शिजवून काढतो. आणि बटाटा पण घेतलेला आहे. आता आपण मॅशरने मॅश करून घेऊ. आता आपला रगडा तयार झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून सजवूया. एकदम छोटी छोटी कोथिंबीर कट करायची.